हात वर करतंय रुग्णालय प्रशासन? नाही, एकतर आपली बाजू आणि आपले तिथला जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना सेफ करण्यासाठी तिथला जो मॅनेजमेंट तो प्रयत्न करत आहे. अहवालामध्ये एकतर असं म्हटलं की त्या महिलेला कॅन्सर होता, कॅन्सरमध्ये गर्भधारणा होणं आणि ती 8 मिनिट टिकणं हे अत्यंत अवघड असं कुणीही सांगेल. कॅन्सर कुठल्याही प्रकारचा नव्हता. मी सुशांत भीषणशी बोललो आहे. एक सिस्ट होती, जी सिस्ट काढली गेली आणि त्याचं ट्रीटमेंटही याच्या आधीचं मंगेशकर हॉस्पिटलमध्येच झालेलं आहे आणि ती सिस्ट काढल्यानंतर IVFद्वारे ती प्रेग्नन्सी राहिली आणि 8व्या महिन्यात ते गर्भधारणा असल्याने 8व्या महिन्यात बाळंतपण करायचं असल्यामुळं ॲडमिट होण्यासाठी भिसे परिवार त्या ठिकाणी गेला होता. ज्या पद्धतीने आता हात वर केलेले आहे, कुणावरती शंका आहेत तुम्हाला आणि कुणाची CDR तपासणी गरजेची आहे? खरं तर पहिल्यापासून मी सांगतोय की जी ट्रीटमेंट तिथं वाईट मिळाली डॉक्टर घैसास आणि त्यांच्या असलेल्या खालच्या महिला अकाउंटच्या टीम यांच्याकडनंच मिळाली. त्यांनी ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स दिल्या, ज्या पद्धतीने बोलले, ताबडतोब 20 लाख रुपये भरा, 10 लाख रुपये भरायची रिसीट दिली आणि 10 लाख रुपये घेतल्याशिवाय आम्ही ॲडमिशन देणार नाही. खालच्या महिलेला ते सांगत होते 3 लाख रुपये भरतो, तरीही त्यांनी घैसासाच्या सांगण्यावरून खाली ॲडमिशन दिलं नाही. त्यामुळे घैसास आणि खाली असलेल्या महिला स्टाफ याच्यावर इमिजिएट कारवाई व्हावी अशी मी विनंती करणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेलं तरी मंगेशकर स्टाफनं ऐकलं नाही. तसं एक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आज सगळ्यांना तिथनं चांगलं इमिजिएट ट्रीटमेंट मिळतं. तसं माननीय रामेश्वर यांनी तिथनं फोन केला, पाटणकरांनाही फोन केला, तरीही त्यांनी ऐकलं नाही. म्हणजे कुठेतरी मुजोरी आहे. आणि ज्या उदात्त हेतूनं सरकारने आणि मंगेशकर कुटुंबियांनी हे हॉस्पिटल चालू केलं, याला काळ्या फासण्याचं काम इथला हा कर्मचारी वर्ग करतोय. त्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. फक्त कारवाईच नाही, त्या उद्या 2 ज्या चिमुकल्या आहेत त्यांचं काय होणार, त्यांच्या भवितव्यासाठी याच दवाखान्याने काहीतरी पावलं उचलली पाहिजे. मंगेशकर कुटुंबियांचं दुर्लक्ष होताना दिसतंय. मंगेशकर कुटुंबियांनी चांगल्या हेतूने हॉस्पिटल काढले, पण ज्यावेळेस हॉस्पिटलचा पसारा वाढला, व्यवस्थापन स्ट्रॉंग पाहिजे आणि व्यवस्थापन स्ट्रॉंग असताना तिथला जो मॅनेजर आहे तोही स्ट्रॉंग पाहिजे. त्याकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. ते त्यांनी यापुढे द्यावं असे मी सजेल. मुख्यमंत्र्यांना सगळं सांगितलं अहवालाबाबत? माननीय मुख्यमंत्री साहेब उद्या पुण्यात असल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा मी त्यांच्याशी करणार आहे.